सोलापूर जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांची माहिती आणि त्यातील औषधाचा साठा ऑनलाईन करण्यात आलाय। त्यामुळे औषध साठ्याबद्दल ताजी माहिती मिळू शकणार आहे। शहरातल्या संगणक तज्ञांनी विनामोबदला ही आधुनिक सुविधा सुरू केली आहे। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना औषधांचं वाटप केलं जातं, पण कागदोपत्री हा हिशोब राहत असल्यानं अनेक अडचणी येत होत्या। त्यामुळे सोलापूर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं औषध साठ्याची माहिती ऑनलाईन केली आहे। एक्सपायरी डेट असो किंवा जर मेडिसिन मुदतबाहेर होत असेल तर त्याची वॉर्निंग सुद्धा हे सॉफ्टवेअर आम्हाला देतील। सेंट्रल स्टोअरमध्ये कुठली मेडिसिनची उपलब्धता आहे, कुठली मेडिसिनची कमतरता आहे, कुठली मेडिसिन मुदतबाहेर होत आहे त्याची माहिती हे सुद्धा देणार। मयूर फुलसे आणि प्रशांत बापत्तीस यांनी विना मोबदला हे सॉफ्टवेअर तयार करून दिलंय। त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांना देण्यात येणाऱ्या औषधांची माहिती मिळणार आहे। ते कधी एक्सपायर झाले किंवा किती संपलेत, किती घ्यायचे अजून, ते सगळं पेपरवर्कनी होत होतं आणि ते लवकर कळत नव्हतं। म्हणून हा सॉफ्टवेअरद्वारे आपण कुठलं मेडिसिन एक्सपायर झालेत किंवा कुठले आउट ऑफ स्टॉक आहे, कुठले मागवायचे आहेत, हे सगळं कळतं या सॉफ्टवेअरनी। सोलापूर जिल्हा परिषदेनं राबवलेला हा उपक्रम इतरत्रही मार्गदर्शक ठरणार आहे। ETV न्यूज, सोलापूर।